असांजे लाइ इहो रिश्तो मीट हिकदमि लकी आहे। ईअं छोकिरो छोकिरी ॿाहिरि वञनि था होटल में वधीक ख़र्च बि लॻनि था ऐं टाइम बि लॻी थो वञे, त रिश्तो मीट कॉन्फ्रेंस हॉल में अचनि था, सभु ॼणा मीटअप कनि था ऐं टाइम सेविंग बि आहे। असां जीअं आयासीं, असांजो कमु थी 8 ॾींहंनि में, त हिते जेके अचनि था उन्हनि जो बि तकिड़ो कमु सुठो थी वञे ऐं सिंधियुनि जो सिंधियुनि सां थिए त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। महाराष्ट्र के कल्याण लोकसभा सीट को लेकर एक बड़ी खबर सामने आई है। दरअसल यहां से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के सुपुत्र व कल्याण लोकसभा से 2 बार चुने गए खासदार श्रीकांत शिंदे शिवसेना की तरफ से चुनाव लड़ रहे हैं। इस बीच सामने आई जानकारी के मुताबिक अपने विवादित बयानों से चर्चा में रहने वाले और बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले श्रीकांत शिंदे के खिलाफ कल्याण लोकसभा सीट से चुनाव लड़ रहे हैं। अभिजीत बिचकुले कल्याण लोकसभा क्षेत्र से चुनाव लड़ने के लिए आज उन्होंने उम्मीदवारी अर्ज भी दाखिल किया है। वहीं गुरुवार 2 मई को शिवसेना के शिंदे गढ़ के नेता श्रीकांत शिंदे ने नामांकन रैली निकाली थी, जिसमें भारी संख्या में कई लोग शामिल हुए थे। इस रैली में बेटे के लिए प्रचार करने के लिए खुद महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भी उपस्थित हुए थे। उनके साथ ही राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी शामिल हुए थे। ऐसे में अब अभिजीत बिचकुले और श्रीकांत शिंदे के बीच मुकाबला होने की संभावना है। नामांकन पत्र दाखिल करने से पहले अभिजीत बिचकुले ने श्रीकांत शिंदे पर जोरदार निशाना साधा। अक्सर अभिजीत बिचकुले अजीबोगरीब बयानों की वजह से चर्चा में रहते हैं। प्रचाराचं आपण नंतर बोलू, पण हा लोकसभा मतदारसंघ जो आहे 24 कल्याण, तो निवडण्याचं कारण असं आहे की आमचे साताऱ्याचे रिक्षा चालक ते राज्याचे मुख्यमंत्री असा अभिमानास्पद त्यांचा प्रवास आहे। त्यांनी राजकीय काही खेळ्या केल्या असल्या तरी मुख्यमंत्री झाले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मी केलं होतं जाऊन तिकडे वर्षावरती, परंतु ते अतिशय थापा मारतात लोकांना असं मला वाटतं आणि लोकांनाही ते कळायला पाहिजे। त्या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की मला काही कुठल्याच पक्षाचं घेणं देणं नाही, मी अपक्ष आहे आणि संविधानाची कास धरून त्या ठिकाणी संपूर्ण प्रवास करतो। निवडणूक लढताना सांगू इच्छितो की ज्या वेळेला एकनाथराव त्यांचा तो स्वतंत्र पक्ष काढायला गेले किंवा शिवसेनेची त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या भाषेमध्ये गद्दारी जी होती ती करायला गेले, तेव्हा त्यांचं विधान असं होतं की मी अजित पवारांबरोबर मांडीला मांडी लावून बसणार नाही। आज तेच अजित पवार त्यांच्या मांडीवर बसलेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये। त्याच्यानंतर मोदींबरोबर यांचं त्या ठिकाणी काय म्हणूया आपण अलायन्स आहे, तर मोदी साहेबांना मी हा देश ज्यामुळे चालतो त्या संविधानाच्या अनुषंगानं संसदेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या असं सुचवलं होतं, पण मोदी आयऱ्या गैऱ्या नटू खैऱ्या फालतू लोकांनाही भेटतात, त्याच्या पाठीवर हात टाकतात, पण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचं नाव संसद भवनला द्या म्हटल्यानंतर सुद्धा त्यांनी एका शब्दाचं एका ओळीचं पत्र मला पाठवलं नाहीये। म्हणजे हे लोक संविधान विरोधी आहेत का? मग शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून या ठिकाणी मी एकनाथरावांना सांगू इच्छितो की तुमचं जसं अभिनंदन आम्ही करतो तसंच तुम्ही आमच्या सूचना मान्य करत नसाल तर पहिला त्या मुद्द्यावरती, आणि दुसरा मुद्दा असा होता की शेवटी ते नारासोवा जो आपला सेतू प्रकल्प झाला त्याही वेळेला मी नागरिकांच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं, जनतेच्या वतीनं त्या सेतूला आद्य राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं नाव द्या असं म्हटलं होतं, त्याचाही कुठेही विचार केला गेला नाही। त्यांनी अटलजींचं नाव दिलं। अटलजी हे इतरांपेक्षा मला जास्त कळतात, कारण अटलजी हे कवी मनाचे होते आणि मी स्वतः कवी आहे, गीतकार आहे, त्यामुळे अटलजीचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे, परंतु राजमाता जिजाऊंपेक्षा ते मोठे मुळीच नाहीत, हे भाजपला मी ठणकावून सांगेन। तुम्ही त्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये मोदीजींनी एकही वीट परत माझ्या राजाची स्मारकाची लावली नाहीये, हे तुम्ही फक्त छत्रपतींचं नाव जर स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी घेत असाल, आणि गेल्या 2.5 वर्षातलं राजकारण जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी कुठेही कर्मचारी असतील, युवा वर्ग असेल, शिक्षक असतील, लढलोय ऑलरेडी। आता शेवटचे 3 दिवस राहिलेत। सातारा मतदारसंघामध्ये 7 नंबरच्या क्रमांकावरती चिन्ह कपाटासह डॉक्टर अभिजीत वामनराव आवाडे बिचुकले अशी त्या ठिकाणी माझी उमेदवार म्हणून नोंद आहे। आणि या मतदानाचा
दिवस जो आहे आमच्या सातारचा, तो आपल्या कल्याणचा पहिला दिवस आहे प्रचाराचा. त्यामुळं मी तिकडच्या सगळ्या सोपस्करमधून बाहेर आलेलो आहे आणि शासनानं आणि कायद्यानं मला 2 ठिकाणी उभं राहण्याची परमिशन दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये अबू आझमी नावाचे जे नेते आहेत ते 2 ठिकाणावरती निवडून येतात. एकमेव माणूस असेल तो. आणि आत्ता गुजरातमध्ये त्या ठिकाणी कोणतरी एक खासदार निवडून आले बिनविरोध. इतिहासातली पहिली घटना मला वाटते की संसदेमध्ये काय म्हणतो बिनविरोध झाले. तर अशा काही गोष्टी होऊ शकतात. कुणीही इथं अमरपट्टा बांधून आलेला नाहीये आणि अमरपट्टा बांधल्या नसल्यामुळं अपना टाइम भी आएगा, तर तो टाइम कल्याणकर का मला देऊ नयेत हा कल्याणकरांना मी प्रश्न विचारतो. हा मतदारसंघ जो आहे तो मॅक्झिमम बहुजन वर्गाचा आहे आणि इथं होतकरू कलाकार मंडळी हे सगळे राहतात. त्याचा विकास जितका पाहिजे होता तितका झालाच नाही. 2.5 वर्षात तर झालाच नाही. मला त्याच्या आधीबद्दल काय बोलायचं नाही. 23 लाख प्रत्येक मतदारासमोर किंवा प्रत्येक मतदारापर्यंत कोण पोचतं हे मला आणून दाखवा. आणि अपक्ष यंत्रणेला तुम्ही जर साथ दिली तर तो अपक्ष कुठेतरी अगदी असा पुढं जातो. नाहीतर ह्या पक्षांच्या यंत्रणेनं त्यांनी एकमेकांशी केलेल्या अलायन्समुळं हे सगळे आता फक्त स्वार्थाचं राजकारण करतात. आणि एक जण आता म्हणा की तुम्ही मातेचं नाव लावलं पाहिजे, मातृदेवो भव पितृदेवो भव. पण माता होण्यासाठी एक सुंदर पुरुष, एक सुंदर त्या ठिकाणी पती असल्याशिवाय माता बनता येत नाही. त्यामुळे या समाजामध्ये आईचं नाव लावायला आमची आनंदाची बातमी आहे. पण राजमाता जिजाऊंचं नाव जर तुम्ही शेवडी नारायणरावाच्या ह्याला देत नसाल तर तुम्ही हे करू नका. आणि तुम्हाला हे मातेचं नाव कसं सुचलं सगळ्या मंत्रिमंडळाला, तर डॉक्टर अभिजित बिचुकले गेले 4 वर्ष बिग बॉस नंतर बोलतात की महाराष्ट्राची पहिली लेडी मुख्यमंत्री सौ अलंकृता बिचुकले होणारच. हा माझा कॉन्फिडन्स. ह्याच्यावरती जळफळाट होतो तुमचा आणि तुम्ही माझ्या कल्पना चोरता. म्हणून तुम्ही आता लेडी नाचायला लागला. आईचं नाव द्या. अरे सांगा ना गोरगरिबाची बाई एखादी मुख्यमंत्री होऊन मग. आणि तुम्ही ते करणार नाही. अलंकृताजी आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये ऑक्टोबरमध्ये. आणि हा माझा प्रचाराचा एक फंडा आहे. आय एम मेकिंग अ क्लायमेट कंफर्टेबल फॉर मी इन अपकमिंग डेज. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।